न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। वाड्याच्या सुपुत्राची ISPL इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगच्या लिलावामध्ये निवड। भारतामध्ये क्रिकेट या खेळाला अनन्यसाधारण महत्त्व असून ग्रामीण क्षेत्रातील खेळाडूंना संधी मिळण्याचे उद्देशाने भारतातील सर्वात मोठी ISPL इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग जी IPLच्या धर्तीवर आधारित असलेली लीग आहे। यामध्ये टेनिस चेंडूवर ग्रामीण क्षेत्रात जिथे मैदान नसताना पडीक जागेत, शेतात, रस्त्यावर खेळणाऱ्यांना पण यांच्या प्रतिभाला कुठेतरी न्याय मिळण्याच्या उद्देशाने या लीगचा स्थापना झालेली आहे। या लीगचे मालक हे फिल्म सुपरस्टार, उद्योजक, क्रिकेट क्षेत्रातील नामवंत असून वाडा तालुक्यातील देवेंद्र काळे उर्फ विकी याची लिलावाच्या माध्यमातून ऑलराऊंडर या कॅटेगरीमध्ये श्रीनगर केवीर या संघात निवड झाली। या संघाचे मालक सुपर फिल्मस्टार अक्षय कुमार आहेत। पालघर जिल्ह्यातून 5 जणांना या लीगमध्ये खेळण्याची संधी मिळालेली आहे। ही आदिवासी ग्रामीण भागात क्षेत्रातील सर्वसाधारण जनता तसेच क्रिकेट प्रेमींसाठी, खेळाडूंसाठी अभिमानाची व आनंदाची बाब असून ग्रामीण भागातून संधी मिळू शकते याचे हे चांगले उदाहरण म्हणावे लागेल। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याची दखल घेत तात्काळ या खेळाडूचा सत्कार व सन्मान केलाय। या खेळाडूंनी मिळालेल्या संधीचे सोने करणार पालघर जिल्ह्याचे व वाडा शहराचे नाव देशांमध्ये क्रिकेट क्षेत्रात अबाधित राखणार असे आपल्या मुलाखतीत सांगितले। वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी कोऑर्डिनेटर वैभव आळशीच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट। देवेंद्र काळे, बेस प्राइस ऑफ 3 लाख। Oh yes, श्रीनगर की वीर 3 lakhs after a long time. See of it. Srinagar ki Veer for Devendra Kale at his base price. At the base price, same drill, selling him straightforward to Srinagar ki Veer, Devendra Kale at his base price, sold. नमस्कार, इंडिया न्यूज 28 मध्ये आपलं स्वागत आहे। आपण आज वाड्यामध्ये क्रिकेट क्षेत्रातील जी भारतातील सर्वात मोठी टेनिस क्रिकेट लीग आहे, ह्यामध्ये वाड्याच्या सुपुत्राचं सिलेक्शन झालेलं आहे। देवेंद्र काळे उर्फ विकी या नावाने ते प्रसिद्ध आहेत। तर आपण त्यांच्याशी जाणून घेऊया ह्या क्रिकेटच्या संदर्भात ते काय सांगू शकाल। कसं काय तुम्हाला वाटलं क्रिकेट हे तुम्ही क्षेत्र निवडलं आणि या क्रिकेट क्षेत्रामध्ये आज तुम्हाला संधी मिळाली, याबद्दल तुम्ही काय सांगाल? क्रिकेट क्षेत्र आमच्या घरातच वडील वगैरे खेळायचे, पप्पा खेळायचे, त्यांच्या मार्गदर्शनाने मी आलो खेळत लहानापासून। क्रेज निर्माण झाला माझ्यामध्ये क्रिकेटचा खूप। आता हे सिलेक्शन झालं, या सिलेक्शनमध्ये कसं काय तुम्हाला सिलेक्ट कसं काय केलं गेलं, काय सांगाल हे संदर्भात? सिलेक्शन म्हणजे हे ISPL इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग आहे, त्याच्यासाठी खूप मेहनत घेतली मी। जवळजवळ 7-8 महिने मी त्याच्यासाठी खूप परिश्रम केला। म्हणजे फिटनेस असेल किंवा खाणं असेल आणि खेळ। क्रिकेट म्हणजे पहिल्या वर्षी मी फॉर्म भरला नव्हता, दुसऱ्या वर्षी फॉर्म भरला, मला ग्रीन तिकीट भेटलं। बोलो अजून त्याच्यासाठी ग्रीन तिकीट भेटल्यानंतर नाही रिझल्ट आला, बोला याच्यावरून अजून जास्त जरा मेहनत करायला लागेल। त्यासाठी मग ती मेहनत मग आपल्या ग्रामीण भागातून थोडं ओपन क्रिकेट पण खेळायला लागलो आणि ओपन क्रिकेट खेळलो, जरा तो एक अनुभव घेतला की हा वा असं आहे। तुम्हाला काय जाणवलं म्हणजे ती सिलेक्शनच्या वेळेस कसं काय होतं? ती IPL ती जी संस्था आहे त्या संदर्भातून म्हणजे त्यांच्यातून ही जी इंडियन ISPL टेनिस लीग आहे, ह्यामध्ये तुमचं सिलेक्शनसाठी काय काय क्रायटेरिया होता, काय त्याची पात्रता होती आणि कशा पद्धतीने मग तुमचं सिलेक्शन झालं, ह्या संदर्भात तुम्ही काय सांगा? ISPL म्हणजे आपलं इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग खूप स्ट्रिक्ट आहे। ती बोलतात सर्वजण असं होतं तसं होतं, असं काय होत नाही। बघायला गेलं तर मी 0 रुपयात तिथे पोचलो। आता या श्रीनगर केवीरमध्ये जॉईन झालं, माझी बोली लागली। तर एवढं स्ट्रिक्ट होतं म्हणजे ट्रायल्स होतात आमच्या, तर सिलेक्टर असतात चांगले ISPLचे, ते सिलेक्ट करतात, बघतात आपल्याकडे काय करतोय, खेळतोय, बॉलिंग वगैरे खूप स्ट्रिक्ट असतात। ट्रायल्स मॅचेस होतात त्यांच्या। किती म्हणजे ह्यासाठी किती जणांनी ॲप्लिकेशन केलं होतं आणि आपण कसं काय सिलेक्ट, कसं काय सांगाल? मला वाटतं जवळजवळ 45-46 लाख टोटल फॉर्म होते पूर्ण ऑल इंडियामधून आणि त्याच्यामधून 8 टीम्समध्ये 144 खेळाडू होते। 8 टीम्ससाठी निवडले गेले। तुमचं सिलेक्शन क्रिकेटमधल्या म्हणजे बॉलिंग, फिल्डिंग, ऑलराऊंडर की बॉलर म्हणून? ऑलराऊंडर म्हणून तुमचं सिलेक्शन झालेलं आहे याच्यामध्ये। तर तुमच्या भावी
क्रिकेटच्या पुढच्या हालचालीसाठी इंडियन इन्स्टिट्यूटकडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो आहेत. हे आहेत वाड्यातून ग्रामीण भागातून ज्या एवढ्या मोठ्या प्रीमियर लीगमध्ये यांचं सिलेक्शन आज झालेलं आहे त्या आणि ही जी ISPL लीग आहे ह्या संदर्भात आणि टीमच्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? ISPL ही इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग म्हणजे भारतातली टेनिस क्रिकेट जगातली सर्वात मोठी लीग आहे. त्यामध्ये 8 संघ आहेत टोटल. त्या संघामध्ये मी श्रीनगर के वीर या संघामध्ये अक्षय सरांची टीम आहे. त्याच्यातून माझी बोली लागले. मी ग्रामीण भागातून आलो आहे. त्या संधीचं सुवर्ण संधीचं मी सोनं करेन एवढं प्रयत्न असेल मला 100%.